आणि डाळिंब असे फळ आहे की सर्व ऋतूत मिळत असते. डाळिंबात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतात, आरोग्याला चांगले राहण्यासाठी. त्याचबरोबर चेहऱ्याची खूबसूरती वाढवण्यात मदत होत असते. एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार डाळिंब खाल्ल्याने शरीरातील स्ट्रेस हार्मोन्स कमी होण्यास मदत होत असते. आपण नेहमी ऊर्जावान राहू. ह्याबरोबर डाळिंब खाल्ल्याने आपल्याला आरोग्याला अगणित फायदे मिळत असतात. आपण दररोजच्या आहारात डाळिंबाचा अवश्य समावेश करा. डाळिंब खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्याला कोणकोणते फायदे होतात ते पाहूया. ब्लड शुगर म्हणजे डायबिटीस रुग्णांसाठी डाळिंब खूप फायदेशीर आहे. जास्त करून डायबिटीस रुग्ण डाळिंब हे समजून खात नाही की ह्यामध्ये शुगर असते, परंतु ते खोटे आहे. डाळिंबात शुगर अजिबात नसते. डाळिंब खाल्ल्याने रक्ताची शुगर वाढत नसून रक्ताची शुगर लेवल वाढत नाही आणि ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होत असते. डाळिंबात व्हिटॅमिन सी आणि मिनरल्स याबरोबर फोलिक ॲसिड असते, जे गर्भामध्ये वाढणाऱ्या शिशूला चांगले असते. डाळिंबात असलेले पोटॅशियम महिलांमध्ये पायांमध्ये दुखण्यापासून आराम मिळण्यास फायदा होत असतो आणि नैसर्गिक डिलिव्हरी होण्यास मदत होत असते. डाळिंब खाल्ल्याने शरीराचे सर्व विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते आणि कॅन्सरसारख्या धोकादायक आजारापासून वाचण्यास मदत होत असते. डाळिंबात असलेले अँटीऑक्सिडंट तत्व शरीरातील टॉक्सिनला बाहेर काढून ब्रेस्ट कॅन्सरचा धोका होण्यापासून वाचवण्यास मदत होत असते. डाळिंबात असलेले फोलिक ॲसिड उच्च रक्तदाबाच्या बरोबर एनिमिया होण्यापासून वाचवण्यास मदत होत असते. डाळिंबात असलेले आयर्न शरीरातील हिमोग्लोबिनचे कमी होण्यापासून वाचवते आणि एनिमिया होण्यापासून वाचवण्यास मदत होते. याबरोबर डाळिंब खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्तप्रवाह चांगला राहण्यास मदत होत असते. डाळिंब हे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास आणि अनेक आजारापासून लहान दुखणे जसे ताप, फ्लू, सर्दी, खोकला होण्यापासून वाचवण्यास मदत होते. डाळिंबात असलेले अँटीऑक्सिडंट अधिक प्रमाणात असते, जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलला वाढण्यापासून रोखते आणि त्याचबरोबर चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होत असते. आपण डाळिंबाचा ज्यूस काढून पिऊ शकतो, त्यामुळे हृदयाचा आजार जसे की हार्ट अटॅकचा धोका कमी होण्यास मदत होत असते. डाळिंबात अधिक प्रमाणात व्हिटॅमिन ए, ई आणि सी असते, जे आपल्या वाढलेल्या वयाच्या खुणा चेहऱ्यावर आणण्यापासून रोखते. जर आपण दररोज डाळिंबाचा ज्यूस काढून पिला तर त्वचेवर पडलेले सुरकुत्या आणि रेषा यासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. त्याबरोबर आपण डाळिंबाचा स्क्रब आणि फेस पॅक बनवून उपयोग करू शकतो. उन्हाळ्यात सूर्याच्या उष्ण किरणांपासून सुटका होण्यासाठी डाळिंब खाणे फायद्याचे आहे. जर आपण टॅनिंगपासून जास्त त्रस्त असाल तर डाळिंबाच्या बियांचा चांगल्या प्रकारे कुटून आणि ते मिश्रण दह्यामध्ये चांगले मिक्स करून चेहऱ्यावर लावा आणि ते सुकल्यानंतर हलके कोमट पाण्याने चेहरा धुवा. जर आपणास वाटले तर डाळिंबाचा ज्यूस काढून सुद्धा आपण पिऊ शकतो. डाळिंबात जसे पोषक तत्व असतात जे चेहऱ्याला निखार आणि स्किन मुलायम बनवते. ह्याकरता आपण डाळिंबाचे काही दाणे कुटून किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यामध्ये 1 चमचा मध घाला. हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्या. चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटे चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. हे मिश्रण चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटे तसेच ठेवा. नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. ह्यामुळे चेहरा मुलायम आणि चेहरा चमकेल. डाळिंब हे त्वचेच्या वरची त्वचा सुरक्षित राहण्यासाठी आणि चेहऱ्यावरची डेड सेल्स काढून टाकण्यास आणि नवे कोशिकांचे निर्माण करण्यास मदत होते. आपण डाळिंबाच्या सालीचा कुटून चेहऱ्यावर मसाज हलक्या हाताने केल्याने डेड स्किन निघून जाण्यास मदत होते आणि ब्लॅक हेड्सची समस्या दूर होण्यास मदत होईल. जर आपणास वाटले तर ब्राऊन साखर आणि मधामध्ये मिक्स करून चेहऱ्याला लावू शकतो. डाळिंब खाण्याचे असे अनेक फायदे असतात. त्याबरोबर आपण डाळिंब कोणी खाऊ नये ते जाणून घ्या. जर आपणास जुलाब होत असतील तर डाळिंब खाऊ नका, कारण डाळिंबात जास्त प्रमाणात फायबर असते. त्यामुळे जुलाब होण्याची समस्या वाढू शकते. ज्या लोकांना
घडी जुलाब होत असेल तर त्याने डाळिंब खाऊ नये. ज्या लोकांना स्किनचा काही प्रॉब्लेम असेल तर त्याने डाळिंब खाऊ नये, कारण की डाळिंब खाल्ल्यामुळे स्किनवर खाज आणि रॅशेस होण्याचा धोका असतो. त्याने डाळिंब खाल्ल्यापासून दूर राहावे. ज्या लोकांना खोकला आणि सर्दी झालेली असेल तर त्यांनी डाळिंब खाऊ नये, कारण डाळिंब हे थंड असते, ज्यामुळे सर्दी खोकला वाढण्याची संभावना असते. आपण शक्यतो सर्दी खोकला बरा होत नाही तोपर्यंत डाळिंब खाऊ नका. जर आपणास कब्ज आणि गॅसची समस्या असेल, आपण डाळिंब चुकूनही खाऊ नका, कारण डाळिंब हे थंड असते, त्यामुळे आपल्या पचनतंत्र बिघडू शकते, त्यामुळे आपली कब्ज आणि गॅसची समस्या वाढू शकते. ज्या लोकांना BP म्हणजे ब्लड प्रेशरची समस्या आहे त्यांनी डाळिंब खाऊ नये. डाळिंब हे थंड असते, जे शरीरातील ब्लड प्रेशरला हळू बनवत असते, ज्यामुळे ब्लड प्रेशर लो होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे ह्या लोकांनी शक्यतो डाळिंब खाऊ नये.